जर आपली पृथ्वी तिच्या अक्षाभोवती फिरायची थांबली, तर काय होईल? आपली पृथ्वी जेव्हा तिच्या अक्षाभोवती फिरत असते, तेव्हा आपलं वातावरण सुद्धा तिच्यासोबतच फिरत असतं. पण पृथ्वी फिरायची थांबली, तर वातावरण पृथ्वीला बांधील नसल्यामुळे ते तितक्याच स्पीडने पुढे जात राहील आणि हा स्पीड इक्वेटरवर 1600 किलोमीटर प्रति तासापेक्षा सुद्धा जास्त आहे. भारत मात्र इक्वेटरवर नाही आहे. भारत थोडा वर आहे. भारताच्या जवळपास ही स्पीड 1200 किलोमीटर पर आवर असेल. इतक्या वेगाने हे वातावरण फिरत राहिल्यामुळे महाभयंकर अशी वादळं तयार होतील आणि ती सगळी वादळं पृथ्वीला सगळी बाजूनी झोडपून काढतील. पृथ्वीचा एक भाग सूर्याकडे राहील, जिकडं दिवस राहील आणि पृथ्वीचा दुसरा भाग कायमस्वरूपी अंधारात जाईल, जिकडं थंडी पडेल. ज्या भागात कायम ऊन असेल, त्या भागात तीव्र उष्णता पसरेल. ज्या भागात कायम रात्र आहे, त्या भागात तीव्र अशी कडाक्याची थंडी पडेल. आपले जे महासागर आहेत, म्हणजे या ग्लोबवर जो ब्ल्यू पार्ट दिसतोय, हे सगळे समुद्र दोन्ही ध्रुवांकडे शिफ्ट होतील. याच्यामुळे 2 विशाल ध्रुवीय महासागर तयार होतील आणि या महासागरांचं स्थलांतरण होत असताना त्याच्या वाटेत जे जे येईल ते सगळं नष्ट होऊन जाईल. सगळं अक्षरशः धुवून निघेल. पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र, ज्याची निर्मितीच मुळात पृथ्वीच्या फिरण्यामुळे होते, हे कमकुवत होईल आणि त्याच्यामुळे आपला ग्रह सोलर रेडिएशनच्या संपर्कात येईल आणि या सगळ्या कारणांमुळे पृथ्वीवर जे काही जीव असतील, जी काही सजीव सृष्टी असेल, ती सगळीच्या सगळी नामशेष होऊ शकेल. पाहिलं, आपण पृथ्वीच्या फिरण्याला ग्रांटेड घेतो. रोज सूर्य उगवतो, रोज सूर्य मावळतो, कारण पृथ्वी फिरत असते. आपली सजीव सृष्टी जिवंत राहू शकते, कारण पृथ्वी फिरते. पृथ्वीच्या फिरण्याचे आपल्याला अजून काय फायदे आहेत? जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून मला सांगा.